आता आपण शिकू अर्थ्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे याचा अर्थ काय होते, ग्रॅव्हिटीमुळे जो ऍक्सेलरेशन घडून येतो त्याला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ड्यू टू चा अर्थ काय होते, च्यामुळे. ड्यू टू चा अर्थ काय होतो, च्यामुळे. ग्रॅव्हिटी मुळे होणारा ऍक्सेलरेशन त्याला आपण म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाउ व्हॉट इज ऍक्सेलरेशन? व्हॉट इज ऍक्सेलरेशन? आणि ऍक्सेलरेशनच्याही आधी व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्हेलॉसिटी म्हणजे काय होते, व्हेलॉसिटी. स्पीड आणि व्हेलॉसिटी तुम्ही शिकल्यात बरोबर. तर स्पीड मध्ये फक्त काय असतो, मॅग्निट्यूड असतो, डायरेक्शन नसते. बट व्हेलॉसिटी मध्ये दोन्ही असतात, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. व्हेलॉसिटीचा अर्थ होते बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. आपण याला पुन्हा असं लिहू शकतो, व्हेलॉसिटी म्हणजे काय होते, व्हेलॉसिटी मध्ये स्पीड पण असतो आणि डायरेक्शन पण असते. स्पीड पण असतो आणि डायरेक्शन पण असते, हा लक्षात ठेवायचं तुम्ही. व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये स्पीड पण असतो प्लस डायरेक्शन पण असते. ठीक आहे, मग स्पीड कमी जास्त पण करू शकतो आपण, डायरेक्शन पण चेंज करू शकतो. पण कशामुळे स्पीड आणि डायरेक्शन चेंज होईल? व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही आले. पण जर आपल्याला डायरेक्शन करायची, चेंज करायची असेल तर कशाची गरज आहे, डायरेक्शन चेंज करायची आहे आपल्याला. जसं फुटबॉल वगैरे खेळतात, मग फुटबॉलला किक करतात, मग त्या बॉलची, फुटबॉलची डायरेक्शन चेंज होते. कशामुळे होते? फोर्समुळे होते. कशामुळे होते? फोर्समुळे. म्हणजे आपल्याला स्पीड चेंज करायचा असेल तरी फोर्सची गरज आहे, डायरेक्शन चेंज करायची असेल तरी आपल्याला फोर्सची गरज पडते. ठीक आहे, फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड अँड डायरेक्शन. You have already written in your notebook. Force is necessary to change the speed and direction. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते. आणि कोणत्याही ऑब्जेक्टवर फोर्स लावलं त्याची स्पीड, त्याचा डायरेक्शन चेंज होते. यालाच आपण काय म्हणतो, तो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट होते असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये काय लिहू शकतो ऍक्सेलरेशन साठी? ऍक्सेलरेशन, the rate at which velocity changes. The rate at which velocity changes, is called acceleration. Is called acceleration. वेगवेगळ्या पद्धतीने आपण डेफिनेशन सांगू शकतो. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते, पण व्हेलॉसिटी चेंज होण्यासाठी काहीतरी टाइम लागत असेल बरोबर. व्हेलॉसिटी चेंज होत असताना काही कालावधी लागतच असेल ना, म्हणून इथं लिहिलं द रेट ऍट विच व्हेलॉसिटी चेंजेस इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. किंवा याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो, जसं तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स लावल्यानंतर त्या बॉडीमध्ये काय येतो, ऍक्सेलरेशन येतो. ठीक आहे, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ऍक्सेलरेशन. रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केलं तर तो ऍक्सेलरेशन परफॉर्म करतो. ऍक्सेलरेशन करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर त्याचा स्पीड पण इन्क्रीज होते आणि डायरेक्शन पण चेंज होते. नुसता इन्क्रीज होईल का स्पीड, डिक्रीज पण होऊ शकते.
स्पीड कमी पण होऊ शकते, म्हणजे स्पीड वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते, आणि त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज होते. त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन म्हणतो. अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. मग ही झाली नॉर्मल ऍक्सेलरेशनची डेफिनेशन सगळ्या ऑब्जेक्टसाठी. बट आपण इथे काय शिकतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर. आता ग्रॅव्हिटी म्हणजे कोणाची ग्रॅव्हिटी आहे? अर्थची ग्रॅव्हिटी. आपण अर्थ बद्दल इथं शिकणार आहोत. ठीक आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. मग याच्यामध्ये जो ऍक्सेलरेशन परफॉर्म होईल ग्रॅव्हिटीमुळे, तर फोर्स कोण अप्लाय करत असेल? ग्रॅव्हिटीमुळे जो ऍक्सेलरेशन होतो याच्यामध्ये फोर्स कोण अप्लाय करत असेल? अर्थ. अर्थ अप्लाय फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट नियर इट. म्हणजे अर्थच्या जवळपास जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यावर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करेल, आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो ऍक्सेलरेशन होतो त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो ऍक्सेलरेशन होतो त्याला म्हणतात ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाउ दिस इज द सेकंड लॉ ऑफ न्यूटन, सेकंड लॉ ऑफ मोशन. काय आहे हा? न्यूटनचा गतीचा दुसरा नियम. अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. इथं लिहून ठेवायचं न्यूटन्स सेकंड लॉ. न्यूटन्स सेकंड लॉ न्यूटनचा गतीचा दुसरा नियम आहे. न्यूटनने किती नियम सांगितले गतीचे? 3 सांगितले, त्याच्यामधला हा दुसरा नियम. ठीक आहे. देन आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन एनी बॉडी. बॉडी म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट साठीच बॉडी शब्द यूज केलेला आहे. ऑन एनी बॉडी ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ. ओके. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन एनी बॉडी ड्यू टू अर्थ, म्हणजे अर्थ मुळे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो त्याच्यामुळे काय होते? रिझल्ट्स इन इट्स acceleration is called acceleration due to gravity. समजलं का तुम्हाला? acceleration due to gravity म्हणजे काय होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन एनी बॉडी ड्यू टू अर्थ रिझल्ट इन इट्स acceleration is called acceleration due to ग्रॅव्हिटी. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अर्थ मुळे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लागतो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जो ऍक्सेलरेशन घडून येतो त्याला आपण म्हणतो काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग मला सांगा, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन? ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल? ज्या डायरेक्शनला फोर्स लागतो त्याच डायरेक्शनला ऍक्सेलरेशन होईल ना. आता आपण फुटबॉलचं एक्झाम्पल घेतलं, तुम्ही ज्या डायरेक्शनला फुटबॉलला किक माराल म्हणजे फोर्स लावाल त्याच डायरेक्शनला फुटबॉल जाईल, दुसऱ्या डायरेक्शनला जाईल का? नाही. तर इथे पण जो नॉर्मल ऍक्सेलरेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या डायरेक्शनला फोर्स लागतो त्याच डायरेक्शनला ऍक्सेलरेशन होतो. ठीक आहे. मग इथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागत असतो? फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन कुठं असेल? कुठं असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड. ज्या डायरेक्शनला फोर्स लागतो त्याच डायरेक्शनला काय होतो? ऍक्सेलरेशन होतो. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे,
तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्डच लागेल. सिंपल. ज्या डायरेक्शनला फोर्स लागतो त्याच डायरेक्शनला काय होतो, ऍक्सेलरेशन होतो. म्हणजे डायरेक्शन काय असणार, डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी आहे डायरेक्शन सांगा, व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. ठीक आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना समजला? ओके, राईट डाऊन.